नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे शुक्या चटणीची रेसिपी. ही चटणी बनवणंही सोपी आहे आणि आपल्याकडे भाजीचं वगैरे नसेल ना तर ही चटणी तुम्ही एन्जॉय करू शकता. वरण भातासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा पराठ्यासोबत पोळीसोबतसुद्धा खाऊ शकता. खूप छान वाटते खायला आणि पौष्टिकसुद्धा आहे. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी मी 3-4 चम्मच तीळ घेतलेली आहे, 4 चम्मचा जवळपास उडद डाळ घेतलेली आहे, 2 चम्मच जवस घेतलेले आहे, थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि जवसला आडशीसुद्धा म्हणतात असं आहे. आणि सोबतच जिरं अर्धा चम्मच व पाऊण चम्मच ओवा, 2 चम्मचा जवळपास धनिया व लसणाचं कढया व 3 ते 4 चम्मच शेंगदाणे व कढीपत्तासुद्धा घेतलेला आहे. तर अगोदर काय करायचं, आपल्याला कढईमध्ये किंवा एखाद्या पॅनमध्ये आपल्याला उडद डाळ ही भाजून घ्यायची आहे. तर 4 चम्मचच्या जवळपास ही उडद डाळ आहे. जो नॉर्मल पोहे खायचा चम्मच असते ना त्या चमच्याने मी मोजलेलं आहे सर्व साहित्य. आणि हिला छानपैकी असा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. थोडासा तांबडसर कलर येईल, ब्राउनिश कलर इतपत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आणि उडद डाळ जेव्हा आपण भाजतो ना तर त्याचा जो सुगंध आहे हा पूर्ण रूममध्ये किंवा किचनमध्ये आपला पूर्णपणे पसरून जाते. इतका भारी सुगंध असते ना, बाकीच्या डाळीपेक्षा हा डाळीचा सुगंध खूप छान वाटते. तर ही खाणं छान पण आहे, आपल्या शरीरासाठी खूप छान पौष्टिक आहे ही डाळ. तर हिला छानपैकी अगोदर काय करायचं, भाजून घ्यायचं. तांबूसर असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि मीडियम टू लो फ्लेमवर भाजायचं आहे. भाजून झाल्यानंतर काढून घ्यायचं व फॅनखाली थंड व्हायला ठेवून द्यायचं. नंतर त्याच कढाईमध्ये मी 4 चम्मचच्या जवळपास 3 ते 4 चम्मचच्या जवळपास शेंगदाणे घेतलेले आहे आणि त्यामध्ये थोडंसं सुकं खोबरंसुद्धा टाकलेलं आहे. ह्या दोन्ही इन्ग्रेडियंटला छानपैकी असं भाजून घ्यायचं आहे आणि नंतर एखादा मिनटं भाजायचं कमीत कमी. आणि नंतर त्यामध्ये 1 ते 1.5 चम्मच आपल्याला तेल घालायचं आहे, जे आपण डेली यूजमध्ये यूज करतो ना रिफाईंड ऑइल, ते टाकायचं त्यामध्ये आणि याला आणखी एखादा मिनटं परतून घ्यायचं आहे. छानपैकी याला भाजून घ्यायचं तडतडीत होईपर्यंत असं. आणि नंतर त्यामध्ये बाकीचे साहित्यसुद्धा टाकायचे आहे. तर हे कढईला लावून तुम्हीसुद्धा यामध्ये साहित्य टाकू शकता किंवा अशा प्रकारे एकसाथ टाकलं तरी चालते. तर यामध्ये मी थोडंसं 1 ते 1.5 चम्मचच्या जवळपास धनिया असेल ते टाकलेलं आहे आणि अर्धा चम्मच जिरं टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे अगोदर. गॅसची फ्लेम ही मीडियम टू लोच ठेवायची, हाय नाही करायची सुरुवातीला जेव्हा आपण इन्ग्रेडियंट टाकतो, नाहीतर टाकताना काय होते, जळून जाते. तर मी यामध्ये पाऊण चमचा ओवा टाकलेला, नंतर काय टाकलं, तीळ टाकलेली आहे 2 ते 3 चम्मच व सोबतच जवससुद्धा टाकलेला आहे. जवसला कोणी अळशीसुद्धा म्हणतात व सोबतच कढीपत्तासुद्धा टाकलेला आहे आणि 10-12 लसणाच्या कढयासुद्धा टाकलेला आहे. कढीपत्ता, तीळ आणि जी जवस असते ना ही आपल्या केसासाठी वगैरे खूप छान असते आणि लसणाच्या कढया ह्या आपल्या हाडासाठी वगैरे, आपलेवाले मसल्स वगैरे कधी किंवा हड्ड्या वगैरे दुखतात ना त्यासाठी खूप सुद्धा छान असते. तर हे सर्व इन्ग्रेडियंट टाकून झाल्यानंतर याला छानपैकी असं 2 ते 3 मिनटं मीडियम टू लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस बंद करून याला पूर्णपणे पंख्याखाली थंड होऊन द्यायचं आहे. नंतर डाळ थंडी झालेली होती अगोदरच, तर मी काय केलं, डाळीला अगोदर बारीक करून घ्यायचं आहे. यामध्ये अगोदरच डाळ बारीक करायची, पूर्ण साहित्य एकसाथ नाही करायचे. अगोदर डाळ बारीक करून झाल्यानंतर दरदरीशी बारीक करायची, खूप जास्त फाईन नाही, खूप जास्त अशी दरदरी नाही, इतपत आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. आणि नंतर यामध्ये जी थंड झालेलं साहित्य आहे, जो मसाला आहे तो त्यामध्ये टाकायचा आहे आणि बारीक करताना ही पल्सवर बारीक करायची. अगर तुम्ही सपोज डायरेक्टली बारीक केली ना पूर्णपणे तर चिकटसर होईल. आपल्याला ही सुकी आणि दरदरी पाहिजे, तर यासाठी आपल्याला पल्सवर याला बारीक करून घ्यायचं आहे. तर बाकीचा जो मसाला आहे तो सुद्धा मी त्यामध्ये टाकला आणि सोबतच त्यामध्ये काश्मीरी रेड चिली पावडर टाकला आहे 2 चम्मचच्या जवळपास व पाऊण चम्मच हळद टाकून थोडासा कांदा लसूण मसालासुद्धा टाकलेला आहे. हा ऑप्शनल आहे. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि याला पल्सवर असं दरदर असं बारीक करून घ्यायचं आहे. बघू शकता किती छानपैकी टेक्स्चरसुद्धा आलेलं आहे आणि किती सुक्या प्रमाणामध्ये झालेली आहे आणि अशी चिकटसर पण सुद्धा वाटत नाही आहे. अगदी जशी मला पाहिजे नव्हती तशी झालेली आहे आणि कलरसुद्धा छान आलेला आहे. याला तुम्ही पराठ्यासोबत वगैरे खाऊ शकता. थोडंसं तेल टाकायचं, त्यामध्ये गरम केलेलं थोडंसं तेल टाकायचं चटणीमध्ये हलकंसं. जेव्हा पण खायची असली ना थोडीशी चटणी घ्यायची, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं
व वरण भातासोबत किंवा पोळीसोबत किंवा पराठ्यासोबत कशासोबत पण तुम्ही इझिली खाऊ शकता अशी चटणी आहे आणि स्टोअरसुद्धा करू शकता। अशा प्रकारे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर बनवून बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच।